मित्रांनो, पाटाला पाणी चालू झालंय. मी बघा आपल्या शेतामध्ये ही जी नदी आहे आपल्या बंधाऱ्यापर्यंत पाणी आलेले आहे. तर बघा या पाणी पूर्ण आपल्या शेतापर्यंत आलेले आहे. काही दिवसापूर्वीच आपण या बंधाऱ्याचं काम करून घेतलेले, पूर्ण नदी उकळून घेतली होती आपण. ज्या कारणासाठी आपण ही नदी उकळून घेतली होती, तर पुराचं पाणी शेतामध्ये येऊ नये म्हणून, आणि उन्हाळ्यामध्ये जर असं पाटाचं पाणी आलं तर पाण्याची अडचण येऊ नये म्हणून आपण हे लिंगी नदी येथे उकळून घेतली होती. पाणी बघा आता हे पूर्ण बंधाऱ्यापर्यंत आलेले, बंधारा भरत आलेले आहे. आणि या साईडला बघा आपली विहीर आहे. तर विहिरीमध्ये आपण जे पाईपलाईन टाकलेली ती पण दाखवतो तुम्हाला. नदीचं पाणी कसं विहिरीमध्ये चालू आहे बघा तुम्ही. हे बघा नदीमध्ये पडायला चालू झाली आणि वरती जो काठ दिसतोय तुम्हाला तिथपर्यंत पाणी येते नदीचं. हे आपण काही दिवसापूर्वी बंधाऱ्याचं काम करून घेतलेले. तर जे विहीर खोदायची जे मशीन आहे JCB ते आणली होती आपण, यामुळं पूर्ण गाळ वरपर्यंत टाकता येईल मुळे बघा असं काम करून घेतलं होतं आपण बंधाऱ्याचं. तर मित्रांनो बघा सकाळपासून बंधारा भरायला चालू झाला होता. दुपार झाली आणि बंधारा आता भरून खाली व्हायला चालू झालेला आहे. तर पाणी बघा भरपूर आलेलं आहे वरूनच, मेन कॅनलवरून. तर यावर्षी पाटाचं हे दुसरं पाणी आलेलं आहे. पहिलं पाणी तर काय आपल्या नदीला आलेलं नव्हतं, पण यावेळेस भरपूर पाणी आले. आता ऊस वगैरे पण तुटून गेलेत आणि सर्व शेतकऱ्यांना ऊस वगैरे भिजवायचे होते, खोडव्याचे वगैरे, त्यामुळं भरपूर पाणी आलेले. आता बंधारा भरून वाहतोय. तर बघा सकाळपासून विहिरीमध्ये आपलं पाणी पडत होतं, तर आता जवळपास 5 ते 6 कडे उघडे राहिले, एवढं पाणी आपल्या विहिरीमध्ये आलेलं. म्हणजे आता नदीच्या पाण्याची जी लेवल आहे त्या लेवलपर्यंत आपल्या विहिरीचं पाणी आलेलं आहे.